एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान न्यायालयाला दिलेली आहे। प्रांजल खेवलकर यांनी एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केल्याची ही माहिती पोलिसांनी दिली। यानंतर आता प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढू शकतात। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेल की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे। पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे, मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समोर येईल। दरम्यान पोलिसांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। मुळात आजच्या तपासाची जी पोलीस कोठडीची जी कारणं होती ही प्रामुख्याने मोबाईलच्या संभाषणावरती आधारित होती। मोबाईल हा पहिल्यापासूनच म्हणजे अटक झाल्यापासून पहिल्या पोलीस कोठडीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहे। दुसरं, मोबाईलचा रासायनिक अहवाल हे सर्व काही सांगून जाणार आहे, त्याच्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। तसेच मोबाईल मधील चित्रीकरण असो किंवा एकमेकाला पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज असो, ते आरोपीच्या त्याला कोठडीची आवश्यकता नाही। त्यामुळे तंत्रज्ञानाशी निगडीत जो तपास आहे त्याला कोठडीची आवश्यकता नाही, हा प्रामुख्याने आम्ही युक्तिवाद केलेला आहे। आता प्रमाणित प्रती ज्या आहेत तपासाच्या म्हणा, रिमांड रिपोर्ट्सच्या म्हणा, प्रथम वर्दी अहवालाच्या म्हणा, या आल्यावर त्याचं अवलोकन करून पुढची दिशा ठरवण्यात। याच बातमीसोबत एक